आपलं कोकण हे सुंदर समुद्रकिनारे आणि निसर्ग याच्यासाठी ओळखलं जातं। तर अशाच सुंदर समुद्रकिनारी आज आपण तुमच्यासाठी एक सुंदर अशी डील घेऊन आलेलो आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची। नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत। तर आज आपण तुमच्यासाठी एक उत्तम अशी कमर्शियल यूजसाठी जी उपयुक्त ठरू शकते अशी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत। लँड पार्सल आहे 6.5 एकरचं, 6.6 एकरचं आहे ॲक्च्युली। टार रोड टच प्रॉपर्टी आहे, दोन्ही बाजूला रोडचे कंटिन्यू होते। वॉकिंग सी शोअरला जाऊ शकता तुम्ही आणि सुंदर असा समुद्राचा नजारा तुम्ही इथून अनुभव करू शकता। तर अशी सुंदर सी व्ह्यू प्रॉपर्टी आज आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। आपण आता आहोत 5 पंढरी गावामध्ये, जे दापोलीमध्ये आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। आणि कमर्शियल यूज किंवा प्लॉटिंग उद्या तुम्हाला करायचे तर त्याच्यासाठी एकदम परफेक्ट अशी प्रॉपर्टी आहे। इकडे तुम्ही प्लॉटिंग करूनही विकू शकता किंवा इकडे रेझॉर्ट तुम्ही उभं करू शकता। एक कमर्शियल पर्पज, बिझनेस पर्पजसाठी प्रॉपर्टी अगदी बेस्ट ठरणार आहे ही, जर तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करताय तर। आणि एकदम रिजनेबल दरामध्ये आपण ही तुम्हाला प्रॉपर्टी देत आहोत। जर तुम्हाला इथलं मार्केट माहीत असेल तर आपण जो रेट सांगणार आहोत तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी, त्याच्यावरून तुम्हाला कळेलच की आपण एकदम रिजनेबल दरामध्ये सी व्ह्यू प्रॉपर्टी तुमच्यासाठी देत आहोत। तर मी पहिला आता तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो, नंतर आपण प्रॉपर्टी एक्सप्लोर करूया। काही हायलाईट्स पॉईंट सांगतो मी प्रॉपर्टीचे तुम्हाला। प्रॉपर्टी ही रिसेल आहे, क्लिअर टायटल आहे, डिमार्केशन झालेलं आहे प्रायव्हेट। त्याच्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर मिळणार आहेत, मालकांची डायरेक्ट मीटिंग होऊ शकते। जो रेट आपण सांगतोय व्हिडिओच्या शेवटी, जो रेट आपण सांगणार आहोत तो मालकांनी दिलेला रेट आहे आणि त्याचं बायफिकेशन कसं आहे तेही मी तुम्हाला समजावेल। आणि बाकी मी तुम्हाला समजवलं की प्रॉपर्टी कोणकोणत्या गोष्टींसाठी उपयुक्त ठरणार आहे ती। तर आता मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो, त्याच्यानंतर मग आपण प्रॉपर्टी एक्सप्लोर करूया। माझ्या मागे ही जी कंटिन्यू होते ना पूर्ण, तर ही पूर्णपणे प्रॉपर्टी आहे। तर आता आपण जरा वरती जाऊया आणि मी तुम्हाला एकदम क्लिअर व्ह्यू दाखवतो। जर तुम्ही बघितलं तर आपली कार इथे उभी आहे आणि समोरच टार रोड आहे जो कंटिन्यू होतो खाली 5 पंढरी गावाकडे। आणि समोरच्या दिशेला जर तुम्ही बघितलं तर तिकडे रेझॉर्ट आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद आहे। जर तुम्ही ऑनलाईन ते रेझॉर्ट चेक केलं तर त्याचे टॅरिफ्स खूप महाग आहेत। आता जर ते वरचे तुम्ही इलेक्ट्रिसिटी पोल बघितले तर तिथून जो हरनई आंजारले बायपास येतो तो तिकडून खाली कनेक्ट होतो खालच्या दिशेला। आणि डिमार्केशनचे पोल तुम्ही पाहू शकता, तो तिकडे वरती एक सिमेंट पोल आहे। आपल्या प्रॉपर्टीमधून इलेक्ट्रिसिटी पोल केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला इकडे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन इझिली अवेलेबल होईल। आणि ह्या प्रॉपर्टीचा किंवा ह्या प्लॉटचा सगळ्यात बेस्ट पार्ट आता मी तुम्हाला शो करतोय। तर बघा, तुम्हाला असा सुंदर व्ह्यू इथून मिळणार आहे। पूर्णपणे अरबी समुद्र दिसतोय। समोर जो आपल्याला बीच दिसतोय तो आहे अंजारले बीच। त्याचबरोबर उजवीकडे जे आपल्याला खाली दिसते ही आहे अंजारले खाडी। तर तुम्हाला खाडीचा व्ह्यू प्लस समुद्राचा व्ह्यू अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आहे। प्रॉपर्टी खालच्या दिशेलाही कंटिन्यू करते आणि 6.6 एकरचं क्षेत्रफळ आहे। तर तुम्ही अंदाज लावू शकता की किती मोठी प्रॉपर्टी असेल ही। आणि तुम्हाला माहीतच असेल की आता लवकरात लवकर इथे कोस्टल रूट पण होणार आहे। तर कोस्टल रूट पण आपल्या प्रॉपर्टीच्या एकदम जवळ आहे, मागच्या दिशेला 200 मीटरला कोस्टल रूट आहे, जो प्रपोज्ड कोस्टल रूट येणार आहे मुंबई गोव्याचा। आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे समोर जे काम सुरू आहे ती आंजरले जेट्टी, तीही इकडे लवकरात लवकर येणार आहे। तर अशा प्रकारचा सुंदर व्ह्यू तुम्हाला या प्रॉपर्टीमधून मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता आता एस टी बस गेलेली आहे, तर इकडे तुम्हाला कंटिन्यू एस टीची सुविधा आहे। इझिली बाय रोड तुम्ही इकडे येऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला इथलं जवळचं रेल्वे स्टेशन हे आहे खेड रेल्वे स्टेशन। आणि तुम्ही जर मंडणगड च्या दिशेने येत आहे तर तुम्ही त्या बायपासने येऊ शकता, जो मंडणगडवरून आपल्याला अंजारलेच्या वरच्या साईडून म्हणजे हिलटॉपवरून घेऊन येतो, तसं तुम्ही इकडे ॲक्सेस करू शकता। आणि तुम्हाला इथून हरनई बंदर म्हणजे हरनईचं जे फेमस फिश मार्केट आहे ते जवळ आहे तुम्हाला।
ते इझिली ॲक्सेसेबल आहे. बाकी समुद्र तर तुम्हाला दिसतो आहे. बाकी अजून बीच आहेत. जर आंजर्ले बीच टुरिस्टना फिरायचं आहे तर तो जवळ आहे. समोर आपल्याला आंजर्लेचं लाईट हाऊस दिसतं आहे. तिकडे जे समोर दिसतं आहे तो आहे आंजर्ल्याचा फेमस कड्यावरचा गणपती, ज्याला वाकडा गणपती म्हणून पण ओळखलं जातं. आणि ह्याच्या पुढे कंटिन्यू बीच आहेत. आंजर्ले बीच, त्याच्या पुढे सावनी बीच, त्याच्या पुढे पाडले बीच, असे सुंदर सुंदर बीच आहेत जे आयसोलेटेड आहेत. आणि इकडे आंजर्ले बीचवर टर्टल फेस्टिवल होतो, तो पण खूप फेमस आहे. ज्या फेस्टिवलनीही टुरिस्ट अट्रॅक्ट होतात तिकडे, तर तेही तुम्ही टार्गेट करू शकता इथे जर तुम्ही कमर्शियलायझेशन करताय तर. थोड्या वेळात आता सूर्यास्त पण होणार आहे आणि पूर्ण रिफ्लेक्शन समुद्राच्या पाण्यावर दिसतंय. जर आपण बघायला गेलो ना इथून, तुम्हाला तर वाईड असा समुद्राचा व्ह्यू आहे बघा. तिथपर्यंत असा वाईड समुद्राचा व्ह्यू आहे. आता तरी मी इथे खाली उभा आहे. थोडं वरती गेलो तर अजून सुंदर व्ह्यू मिळेल तुम्हाला. वरतून गाड्या येतात बघा. तो जो बायपासचा रूट आहे ना, आंजर्ले अर्नई बायपास, तो तिकडे आहे. त्याचप्रकारे तिकडे पुढे आपल्याला आंजर्लेचा ब्रिज आहे, क्रीक ब्रिज. आपण थोडं वरती जाऊया, मी तुम्हाला अजून वरतून पण एक व्ह्यू दाखवतो. तर बघा, आता आपण अजून वरच्या दिशेला आलेलो आहोत प्रॉपर्टीच्या. आणि आता इथून मी परत तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. आता इथून अजून व्ह्यू क्लिअर झाला आपल्याला, म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्टपर्यंत आपल्याला समुद्र दिसतोय. तुम्ही सूर्याचं रिफ्लेक्शन पाहू शकता समुद्राच्या पाण्यावर, एवढं सुंदर दिसतंय. आणि इथून आता बघा अजून क्लिअर व्ह्यू आहे पूर्णपणे. सुंदर प्रॉपर्टी आहे. म्हणजे अशी प्रॉपर्टी एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये 6.6 एकर, आणि ते पण सिंगल लँड पार्सल, क्लिअर टायटल, रिसेल प्रॉपर्टी लवकर मिळणं शक्य नाही आहे तुम्हाला. आणि ते पण आंजर्ले. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दापोलीला केवढं टुरिझम आहे. विकेंड्सला किंवा हॉलिडेजला, लाँग विकेंड्सला दापोली हे फुल असतं. त्यामुळे तुम्हाला जर काही बिझनेस प्लॅन करायचे आहेत, बिझनेस रिलेटेड इन्व्हेस्टमेंट करायचे, तर ही डील, ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो इथून डिस्टन्स कसे आहेत. जर तुम्ही मुंबईवरून येत आहे किंवा तुम्ही पुण्यावरून येत आहे तर तुम्हाला किती डिस्टन्स होणार आहेत. इकडे जे अपकमिंग प्रोजेक्ट आहेत, जे ऑलरेडी वर्किंग आहेत, म्हणजे जे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत, जसं आंजर्लेची जेट्टी, त्याच्यानंतर कोस्टल हायवे. त्यामुळे ॲप्रिसिएशन लेवल ही प्रचंड वाढणारच आहे इथे भविष्यामध्ये, येत्या वर्षांमध्ये. त्यामुळे आताची जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून करायचे, तरी तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता. ऑन टेबल जेव्हा मालकांबरोबर मीटिंग होईल तेव्हा स्लाइटली नेगोशिएशनचे चान्सेस आहेत, ते तुम्ही मालकांबरोबर करू शकता. बाकी सुंदर प्रॉपर्टी आहे. एक्झॅक्ट जर तुम्हाला तुमच्या पैशांचं एक चांगलं रिटर्न हवं आहे तर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट नक्की करू शकता. इथे डेव्हलपही करू शकता जर तुम्हाला डेव्हलप करायचे, आणि तुम्ही इकडे टुरिझम इझिली अट्रॅक्ट करू शकता. तर आपल्या प्रॉपर्टीचं लोकेशन हे मुंबईपासून 227 किलोमीटरच्या अंतरावर आहे जर तुम्ही बाय रोड येत आहे. आणि पुण्यापासून 196 किलोमीटर अंतर आहे इथे येण्यासाठी. पनवेलवरून हे अंतर आहे 180 किलोमीटर. आणि इथून दापोली मार्केट तुम्हाला फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच जर तुम्ही बाय ट्रेन येत आहे तर तुम्हाला इथून खेड रेल्वे स्टेशन हे 47 किलोमीटर अंतरावर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इकडे ही प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता. किंवा उद्या तुम्ही जर इकडे बिझनेस करताय तर तुमचे टुरिस्ट इकडे अशा प्रकारे येऊ शकतात. तसंच इथले आता टुरिस्ट प्लेसेस काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. इथे जे फिरण्यासारखे बीचेस आहेत त्याच्यातलं सगळ्यात जवळचं बीच आणि सगळ्यात जवळचं ठिकाण हे म्हणजे आंजर्ले बीच, जे आपल्या मागे दिसतंय. तिकडे टर्टल फेस्टिवल पण होतो. तसंच त्या बीचच्या मागे तुम्हाला पाहायला मिळतं सुंदर असं आंजर्ल्याचं लाईट हाऊस. त्याच्या पुढे आपल्याला सुंदर आयसोलेटेड सावने आणि पाडले बीच आहे, ते पण खूप सुंदर आहेत. प्रायव्हेट बीचची फिलिंग मिळते तिकडे. जर तुम्हाला धार्मिक स्थान व्हिजिट करायचं आहे तर माझ्या मागे जे मंदिर दिसते सफेद कलरमध्ये तुम्हाला, तो आहे इथला फेमस कड्यावरचा गणपती आंजर्ल्याचा. आणि तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचे तर इथून आहे तुम्हाला मुरुड बीच, लाडगर बीच, तिकडे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायला मिळतात. आणि तुम्हाला जर मच्छी विकत घ्यायचे आणि ऑक्शन एक्सपिरियन्स करायचे तर तुम्हाला इथून आहे हर्नई बीच, तो एकदमच जवळ आहे. हर्नई बीच आपल्याला इथून फक्त 3.9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे एक 3.5 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला इथून हर्नई बीच आहे, हर्नई फिश मार्केट, आणि त्याचबरोबर हर्नईचा किल्ला, आणि तसंच फेमस आपला सुवर्णदुर्ग किल्ला, तोही इथून तुम्हाला 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळे टुरिस्ट प्लेसेस इथून ॲक्सेस करू शकता. आणि हे पॉईंट्स तुम्हाला ह्या प्रॉपर्टीच्या कमर्शियल यूजसाठी उपयुक्त ठरणार आहेत. आणि कसे तुम्ही कमर्शियल यूज करू शकता तर तेही दाखवतो तुम्हाला. CRZचा पण विषय असेल तर तेही मी तुम्हाला दाखवतो. आता समोर बघा, हे एवढं मोठं रेझॉर्ट आहे. हे तर आपल्या प्रॉपर्टीपेक्षा समुद्राच्या जवळ आहे, कोस्टलच्या जवळ आहे. तरी त्यांचा बिझनेस भरपूर वर्षांपासून एकदम उत्तमरित्या सुरू आहे. खूप चांगला प्रतिसाद आहे त्या रेझॉर्टला. आणि येत्या भविष्यामध्ये जे ॲप्रिसिएशन येणार आहे ते तुमच्या समोर आहे.
थोड्या वेळातच सूर्यास्त होणार आहे, सूर्यदेवता मावळणार आहेत. सुंदर असं सूर्याचं रिफ्लेक्शन समुद्रावरती आपल्याला दिसत आहे. अरबी समुद्राचा नजारा आपण इथून एक्सपिरियन्स करत आहोत. समोरच जर आंजर्ले बीचच्या बाजूला बघितलं तर माडाची वाडी जशी दिसते तसा एक सुंदर व्ह्यू आहे. इकडे तुम्हाला पूर्ण हे कोकोनट ट्रीज पाहायला मिळतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं प्रॉपर्टी दोन्ही बाजूला कंटिन्यू होते. आता आपण वरच्या दिशेला होतो आणि आता आपण ह्या स्टेट हायवेला आलो आहे, जो रस्ता कंटिन्यू होतो खाली गावाकडे. आणि समोर आता इथून बघा केवढा सुंदर व्ह्यू आहे. हा रस्ता आपल्या प्रॉपर्टीमधून जातो, म्हणजे आपली प्रॉपर्टी दोन्ही बाजूला कंटिन्यू होते. आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत खाली गेल्यात, ह्या पायऱ्याही आपल्या प्रॉपर्टीमधून आहेत, हे बघा. आणि अशा प्रकारे खालीही तुम्ही बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करू शकता. लाईटचे पोल तर पायऱ्यांच्या दोन्ही बाजूने आहेत. जेवढे पोल पाहिजेत तेवढे पोल आहेत. पोलची काही कमी नाही आपल्या प्रॉपर्टीमध्ये, इलेक्ट्रिसिटी पोलची. तर बघा इथून तुम्हाला अजून जवळचा व्ह्यू आहे. इकडे तुम्ही काही कन्स्ट्रक्शन वगैरे करू शकता व्यवस्थित, जसं त्या हॉटेलचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि इथून अजून तुम्हाला जो खाडीचा व्ह्यू आहे ना, तो बघा किती क्लिअर झाला आहे. बघा सुंदर व्ह्यू आहे इथून. किती जोरदार काम सुरू आहे आंजर्ले जेटीचं. बाकी आता तुम्हाला इथून अजून एक कल्पना येईल की कशा प्रकारे प्रॉपर्टी वर गेले, अशी सरळ दिशेमध्ये आणि अशी पूर्ण फिरलेली आहे. एक्झॅक्ट डिमार्केशनच्या मॅपवर तुम्हाला कळेल कुठे कुठे प्रॉपर्टी आहे, कुठपर्यंत गेले ती. आणि अशा प्रकारे हा खालचा भाग आहे आपल्या प्रॉपर्टीचा. तर आता आपण डिस्कस करूया महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल, म्हणजेच किमतीबद्दल. तुम्हाला इथल्या सी व्ह्यू प्रॉपर्टीचे जर दर माहीत असतील तर तुम्हाला ही प्राईस नक्कीच रिजनेबल वाटेल. तर पूर्ण 6.6 एकर प्रॉपर्टीची किंमत आपण कोट करत आहोत 10 करोड रुपये. आणि जर या 10 करोडला आपण डिवाईड केलं तर तुम्हाला ही प्रॉपर्टी जवळपास 4 लाख रुपये गुंठ्यानी येते. सगळ्या सी व्ह्यू प्रॉपर्टीजचे गुंठ्याचे दर आहेत. फ्युचर ॲप्रिसिएशनसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी ही प्रॉपर्टी नक्कीच बेस्ट आहे. बिझनेससाठी, कमर्शियल पर्पजसाठी ही प्रॉपर्टी नक्कीच बेस्ट आहे. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी समजली असेल. काही एक्स्ट्रा क्वेरीज असतील तर जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतो आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला 24/7 व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. कॉल करायचा वेळ असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आणि जर तुम्हाला मालकांबरोबर मीटिंग हवे तेही आपण अरेंज करून देऊ. डायरेक्ट आपल्याकडे ह्या प्रॉपर्टीचे मालक आहेत, सगळे पेपर्स क्लिअर आहेत, टायटल क्लिअर आहेत. आणि डायरेक्ट मालकांकडून आपल्याला ही लीड आलेली आहे. जी पण डील होईल ती एकदम ट्रान्सपरंट होईल, ऑन टेबल होईल. आणि आमचे जे चार्जेस आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे. तर लवकरात लवकर या, साईट व्हिजिट करा. साईट व्हिजिट करायची असेल तर 2 दिवस अगोदर आम्हाला नक्की कळवा आणि लवकर भेट द्या. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ, अशाच डील, अशाच जेन्युइन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि हो, जर कोकणातल्या जमिनी संदर्भात तुम्हाला कन्सल्टन्सी हवे, काही माहिती हवे तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे कन्सल्टन्सीचे, कोकणात जागा घेताना जी काळजी घ्यायचे त्याचे व्हिडिओही आमच्या चॅनलवर आहेत. तर आता वेळ आहे तुमचा निरोप घ्यायची. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत, कोणत्या तरी नवीन डीलसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.